स्किल्स तर माहिती नाही, पण मी तर डिसाईड केलंय एक बॉडी बिल्डर असावा लाईफ मध्ये, तोच नवरा आणि तोच बॉयफ्रेंड आणि तोच बेस्ट फ्रेंड. दुसरीकडे चीट करण्याचा प्रश्नच नाही, कारण बिचारा डाएट चीट नाही करू शकत, ना दुसऱ्या मुलीला बघू शकत. कसं बघेल बिचारा? स्वतःलाच बघण्यात जास्त ऑब्झेस्ड आहे, तो स्वतःलाच बघण्यात जास्त इंटरेस्टेड आहे. मी त्यालाच बोलणार, भाई डोल्याचे फोटो पाठव, शर्टलेस फोटो पाठव, किंवा विंग्स वाले फोटो पाठव. आय एम हॅपी इन दॅट. लग्न झाल्यानंतर मी त्याला प्रोटीनवाला जेवण बनवेल, तो मला प्रोटीनवाला डाएट देईल. बिचारा ट्रेनर असेल तरी चांगला, नसेल तरी चांगला, तो मला वर्कआउटला मदत करेल, मी त्याला वर्कआउटला मदत करेल. दॅट्स इट. जिंदगी सेट आहे भाई. तुम्ही स्वतः विचार करा, जो बिचारा डाएट चीट नाही करू शकत, तो आपल्याला काय चीट करणार आहे? आपलं फिक्स आहे, पाठवायचा जिमवालाच, लग्न करायचं जिमवाल्याशी, लाईफ सेट आहे. कसलं भारी भाई, तो एवढ्या भारी भारी कपड्यामध्ये पोज मारणार, तो सँडो घालून मला फोटो पाठवणार, असे बॅकवाले फोटोज पाठवणार, ट्रायसेप वाले फोटोज पाठवणार. भाई आपण बघूनच भाई, आय कांट इवन एक्सप्लेन यू. दॅट्स इट. बॉडी बिल्डर डन. त्यामुळे जिथं कुठं आहे माझावाला बॉडी बिल्डर, भाई नीट राहा, नीट सांभाळून. इथं मी वाट बघते तुझी. एवढे सगळे व्हॅलेंटाईन्स गेले, आता इथून पुढचा व्हॅलेंटाईन्स डे नाही गेला पाहिजे. तो पण थोडी बॉडी बिल्डी बनवून घे, बस बाकी काय नाही. घरातले मॅनेज